नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेणार आहोत आणि भारताचा इतिहास समजून घेताना आजचं जे आपलं मुख्य खंड 3 आहे, तिसरा विभाग आहे. भारताचा इतिहास समजून घेताना त्याचं जे मुख्य टायटल आहे ट्रान्झिशन्स टू अर्ली मिडीवल इंडिया असं आहे. या शीर्षकाअंतर्गत आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये अ, भारताचं खरं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये स्थित्यंतर कसं झालं? विषय खरं तर प्राचीन भारतापासून मध्ययुगीन कालखंडांमधला स्थित्यंतराचा काळ आपण या संदर्भात अभ्यासतोय. त्याचा कालखंड प्रामुख्याने म्हणजे ही जी काही थीम आहे, ती याला दर्शवते, की प्राचीन भारतातून मध्ययुगीन भारताकडे स्थित्यंतर होत असताना नेमक्या कोणकोणत्या घटकांमध्ये काय-काय बदल झाले. आतापर्यंत आपण विविध गोष्टींचे बदल त्या बदलांसंदर्भात अवगत आपण झालेलो आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत अशा सगळ्या भौगोलिक भारताच्या संदर्भातल्या गोष्टींची चर्चासुद्धा आपण आतापर्यंत केलेली आहे. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रामुख्याने हे बदल टिपण्याचा प्रयत्न केला आणि ह्या संपूर्ण कालखंडाला किंवा हा सगळा जो काही हा सगळा जो काही भूप्रदेश आहे, या भूप्रदेशाला आपण गुप्तोत्तर कालखंडाचा भूप्रदेश किंवा गुप्तोत्तर साम्राज्य महत्त्वाची जी काही प्राचीन भारतीय साम्राज्य होती, त्याचा विलय झाल्याच्या नंतर, त्याच्या समाप्तीनंतर समाजव्यवस्था, राजकारण, कृषी व्यवस्था एका वेगळ्या पद्धतीच्या स्थित्यंतरांमधून मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये प्रवेशगमन होताना आपल्याला दिसतं. परंतु हे प्रवेशगमन अगदी सहज म्हणजे अगदी टर्न ऑन अशा पद्धतीने हवं असं नसून त्याच्यामध्ये सुद्धा एक स्थित्यंतराचा कालखंड आहे आणि त्या स्थित्यंतराच्या कालखंडावर प्रकाश टाकणे हे खरं तर प्रमुख आपल्या या व्याख्यानमालेचं किंवा या सगळ्या व्याख्यानाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपला जो कोर्स कोड आहे तो BHIC 103 विषय इतिहास. त्यामध्ये आपण खंड 3 अभ्यासतोय. ते आहे ट्रान्झिशन्स टू अर्ली मिडीवल इंडिया. आतापर्यंत आपण प्रमुख साम्राज्यांचा अभ्यास केला. त्या प्रमुख साम्राज्यांमधल्या इतर प्रमुख महत्त्वाच्या राजघराण्यांचा आणि राजांचा सुद्धा आपण अभ्यास झालेला आहे. परंतु मागच्या 3 लेक्चरपासून आपण त्या राजासंदर्भातल्या किंवा त्या कालखंडासंदर्भातल्या ज्या आर्थिक इतिहास आहे, त्या आर्थिक इतिहासावर प्रकाश टाकतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिटी सेंटर्स कशी उदयाला आली, शहरांचा विकास कसा झाला, त्याच्यामध्ये इतर जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत कृषीमधले, की जे खरं तर त्या काळातल्या महसूल व्यवस्थेसाठी किंवा महसुलाचं उत्पन्न म्हणून ज्या कृषी व्यवस्थेकडे बघितलं गेलं आणि ज्या तत्कालिक शहरीकरणाकडे बघितलं गेलं, त्यामुळे कृषी महसूल आणि शहरीकरणातून आलेला एक वेगळ्या पद्धतीचा नफा या संदर्भात आपण आर्थिक इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण की ज्याची पार्श्वभूमी किंवा जो आर्थिक इतिहासाचा जे महत्त्वाचे बिंदू आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितले, त्या संदर्भातच आपण म्हणजे पुढचा जो टप्पा आहे, की यामध्ये सगळे शिल्प, क्राफ्ट्स, कारागीर या हे सगळे समूह कसे उदयाला आले आणि त्या संदर्भात कुठले असे भौगोलिक भूप्रदेश होते, की जिथे या सगळ्या कारागीर जाती, समूह यांचं वर्चस्व आणि कुठल्या म्हणजे याला कुठला विभाग म्हटलं गेलं. याच्यासाठी काही वेगळं असं वसाहत होती का? किंवा एक ग्रामरचनेमध्येच अशा पद्धतीचे रोजगार, व्यवसाय, हस्तकला उदयाला आल्या. हे सगळ्यांचा सांगोपांग विचार होणं आजच्या लेक्चरमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ट्रान्झिशन्स टू अर्ली मिडीवल इंडिया या संदर्भातलं आपला जो युनिट क्रमांक 12 आहे, तो आहे क्राफ्ट्स अँड क्राफ्ट्स पर्सन. ओके. आणि युनिट 13 आहे रिलिजन्स अँड रिलिजियस प्रॅक्टिसेस. क्राफ्ट्सला आपण कारागीर समूह किंवा शिल्प किंवा हस्तकला आणि त्या संदर्भातले असलेले कारागीर या संदर्भ याच्या 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 याचा याचा आशय आपण समजून घेणार आहोत. ओके. आणि भारतातले कारागीर किंवा क्राफ्ट्स किंवा शिल्प हे कुठल्यातरी अत्यंत म्हणजे असं व्हॅक्यूममध्ये किंवा अवकाशामध्ये त्याला बघता येणार नाही. त्याचासुद्धा एक इतिहास आहे. त्याचासुद्धा एक श्रेणी आहेत. त्याचंसुद्धा एक वर्गीकरण आहे. त्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने आपल्याला हस्तकलांचा इतिहास आणि त्याचबरोबर हस्तकला किंवा ह्या
कला घडवण्यामध्ये जे कारागीर होते त्या संदर्भातले काही महत्त्वाचे दाखले किंवा त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला युनिट क्रमांक 2 मध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. हस्तकलेच्या किंवा उत्पादक समूह आणि उत्पादक केंद्राच्या अनुषंगाने म्हणजे आपल्याकडे खरं तर तो डायरेक्ट आत्ताच्या चर्चा विश्वाचा भाग नाहीये. पण भारतामध्ये ज्या जाती व्यवस्था उदयाला आल्या त्याची सुद्धा आपल्याला पार्श्वभूमी या हस्तकलांच्या किंवा या कारागीर समूहांच्या निर्मितीमध्ये आढळण्याचे शक्यता बऱ्याच आहे. कारण भारतातल्या जाती व्यवस्था किंवा भारतातल्या जाती ह्या केवळ अस्मिता दर्शक नाहीये. तर त्या स्वतः उत्पादक जाती म्हणून त्याची निर्मिती इतिहासाच्या विविध टप्प्यांवर घडलेली झालेली आणि त्याचं प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे जाती व्यवस्थेकडे एक अस्मितादर्शी अंगाने बघण्याच्या ऐवजी जाती व्यवस्थेकडे उत्पादक व्यवस्था म्हणून बघण्याची दृष्टी आपल्याला खरं तर या चॅप्टरमधून किंवा या युनिट क्रमांक 12 मधून मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसं बघायला गेलं की हस्तकला, शिल्प या सगळ्यांचा एक वेगळा इतिहास असतो की खरं तर आणि सगळे प्रकार खरं तर कलेचा इतिहास म्हणून गणले जातात. त्यामुळे त्या कलेच्या इतिहासाच्या अनुषंगाने किंवा त्याचा धांडोळा घेत घेत आपण या कला विशिष्ट समूहाच्या कला म्हणून कशा उदयाला आल्या आणि त्याचा प्रसार कसा झाला. नंतरच्या काळात जो महत्त्वाचा डिबेटचा किंवा चर्चा विमर्शाचा मुद्दा आहे की त्या सगळ्या ज्या कला आहेत त्या थोड्याशा बंदिस्त झाल्या म्हणजे विशिष्ट समूहापुरत्या झाल्या. म्हणजे त्या कलांच्या निर्मिती करण्यामध्ये जरी त्या समूहांची भागीदारी असली, हिस्सेदारी असली, तरी नंतरच्या त्या कला, हस्तकला, उत्पादक व्यवसायाच्या कला आणि विविध पद्धतीच्या मातीच्या भांड्या बनवणाऱ्या कला असतील आणि असंख्य अशा जंत्रावळी आपल्याला प्राचीन भारतामध्ये किंवा स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये या कलाकुसरीचा इतिहास आपल्याला सापडतो, या शिल्पांचा इतिहास आपल्याला सापडतो. त्यातला महत्त्वाचा जो आशय आहे हा कलेचा इतिहास एका अवकाशातला इतिहास नसून प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापर्यंत जे स्थित्यंतर घडत होतं ते स्थित्यंतर राजकीय व्यवस्थेमधलं होतं, आर्थिक व्यवस्थेमधलं होतं, सामाजिक रचनेमधलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक वेगळी सवड आणि त्या काळातल्या जो काही समूह होता तात्पुरता आपण त्याला ग्रामसमूह, त्या ग्रामरचनेमधल्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा अशा विविध प्रकारच्या समूहांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यातूनच एक जजमानी व्यवस्थेचा उगम सुद्धा आपल्याला दिसतो. कारण तर जजमानी व्यवस्था, बलुतेदारी आणि हे सगळे जे काही आपण आर्थिक इतिहासातल्या महत्त्वाच्या संकल्पना म्हणून बघतो, परंतु त्या या काळातल्या सामाजिक रचनेच्या एका निकडीतून तयार झालेल्या आपल्याला ऐतिहासिक दाखले त्याचे मिळतात. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे म्हणजे हस्तकलांचा, शिल्पांचा, कलाकुसरींचा, कारागिरांचा जो इतिहास आहे तो केवळ कलेचा इतिहास म्हणून त्याला संकुचित करता येणार नाही, तर तो या उत्पादक जातींचा इतिहास म्हणून सुद्धा आपण त्याचा नामोल्लेख करू शकतो. परंतु उत्पादक जाती किंवा या सगळ्या कलांना जेव्हा जातीची अस्मिता जोडली गेली तेव्हा त्यासाठी एक वेगळा काळ जोडला गेला. तत्पूर्वीची पार्श्वभूमी म्हणजे जातीचा उगम उत्पादन व्यवस्थेच्या संदर्भात होण्याच्या दृष्टीने नेमकी काय पार्श्वभूमी, नेमका काय गोष्टी घडत होत्या त्याचा संदर्भ आपल्याला या क्राफ्ट्स अँड क्राफ्ट पर्सन हे युनिट किंवा हा विभाग क्रमांक 12 समजून घेताना होण्याची जास्त शक्यता आहे. ओके, आता म्हणजे हा संपूर्ण जो कालखंड आहे विशेषतः खरं तर तो 6व्या-7व्या शतकातला, 5व्या ते 7व्या शतकातला, 5व्या, 6व्या, 7व्या असा तो एक मोठा भौगोलिक किंवा मोठा कालपट आहे आणि त्या कालपटाच्या संदर्भात आपण घडलेल्या आर्थिक स्थित्यंतराचा, सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेताना आपण हस्तकलांचा आणि या कारागीर जमातींचा सुद्धा दाखला घेण्याचा प्रयत्न करतो, त्याची दखल घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत असं आपण बघितलं की गुप्ता साम्राज्य एक बल्हाढ्य असं हिंदू साम्राज्य उत्तर भारतामध्ये प्रस्थापित झालेलं असतानाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये ज्या विविध छोटी छोटी साम्राज्य होती ते त्यांच्या स्वायत्ततेसाठी लढत होती, परंतु गुप्तांची नंतरच्या काळात आलेले जे राजे होते ते राजे तेवढे समर्थ न निघाल्यामुळे आणि इतरही हून आणि इतर गोष्टींच्या आक्रमणांमुळे आपल्याला गुप्त साम्राज्य हे कमकुवत झालेलं दिसून येतं आणि नंतरच्या काळात गुप्त साम्राज्याचा लय झाला किंवा ते नष्ट झालं.
आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये ज्यांच्या इच्छा स्वतःचं स्वायत्त राज्य प्रस्थापित करणं होतं किंवा जे बळबळ किंवा बळजबरीने गुप्त साम्राज्याचा भाग झाले होते किंवा गुप्त साम्राज्याने किंवा गुप्त राजांनी तलवारीच्या जोरावर त्यांना गुप्त साम्राज्याचा भाग केलं होतं. अशा असंख्य छोट्या छोट्या राजव्यवस्था त्यांच्या स्वायत्तता स्वघोषित करण्याच्या दिशेने जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे गुप्त साम्राज्याच्या नंतर राजकीय परिस्थिती म्हणून एक वेगळ्या पद्धतीच्या विभक्त राज्यव्यवस्था किंवा विभक्त राजघराणी उदयाला आली आणि त्यांनी त्यांची त्यांची स्वायत्तता जाहीर केलेली आपल्याला दिसून येते. ही झाली राजकीय पटलाच्या संदर्भातली गोष्ट. आर्थिक बाबींवर काय करत होते, तर त्याचबरोबर आर्थिक बाबींवर वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनीचे महसूल आणि कर या काळात उभे राहिलेले होते. तशाच पद्धतीने आपल्याला मथुरा, हस्तिनापूर आणि इतर दक्षिणेमधले दख्खनमधले काही महत्त्वाची शहर की ज्याला आपण सिटी सेंटर्स म्हणू शकतो, शहरी केंद्र उपस्थित की जे खरं तर व्यापार उद्यमाचं, वाणिज्याचं केंद्र म्हणून उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एका बाजूला गुप्तोत्तर कालखंडामध्ये विखंडित राजव्यवस्थेचा उदय होत होता. विखंडित या अर्थाने की विभक्त अशा राजव्यवस्था, कारण गुप्त साम्राज्य या संपूर्ण वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यांना जोडून धरण्याचं किंवा ज्याच्यामध्ये सम्मिलित होऊन गुप्त साम्राज्य एक मोठं साम्राज्य झालं होतं. तो इतिहास या ठिकाणी म्हणजे गुप्तोत्तर कालखंडामध्ये पुसला गेला आणि छोट्या साम्राज्यांचा उदय झालेला आहे. आर्थिक बाबतीमध्ये वाणिज्य आणि दळणवळण विषयक काही महत्त्वाचे शहरं ही केंद्र म्हणून प्रस्थापित झाली, उभी राहिली आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचा व्यापार उदीम वाढीस लागून त्याने एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय आशेसुद्धा बदलण्यामध्ये मदत केली या सिटी सेंटर्स. आता याच्यामध्ये हा पुन्हा म्हणजे मतभेदाचा मुद्दा आहे की या काळात संपूर्णपणे शहरीकरण या भूप्रदेशामध्ये उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये वा दख्खनमध्ये झालं होतं की नाही, म्हणजे नेमका हा शहरीकरणाचा कालखंड म्हणून ओळखला जातो का नाही. परंतु काही शहरांचा विकास बघता किंवा त्या शहरांचं स्थित्यंतर बघता आपल्याला जुन्या ग्रामरचनेपासून एक वेगळ्या वाणिज्यिक केंद्र म्हणून ही सगळी शहरं उदयास येताना आपल्याला बघितले होते. आणि आर्थिक कृषी व्यवस्थेमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा उत्पादक वर्ग आणि त्याला जोडूनच एक शोषकांचा, एक सरंजामदार वर्गाचा सुद्धा उदय आपल्याला होत होता, की ज्यामध्ये आपण जमिनीचे विभाग, जमिनीच्या वाटण्या, जमिनीचे वेगवेगळ्या प्रत आणि जमिनीचे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतीनुसार घेत असलेल्या उत्पादनांचे दाखले आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये बघितले. त्यामुळे गुप्तोत्तर कालखंड समजून घेताना हे सगळे जे महत्वाचे बिंदू होते ते आपण समजून घेतले होते. त्याच संदर्भामध्ये आपण आज कलेचा म्हणजे शिल्पकलेचा, हस्तकलेचा आणि त्या कलाशी निगडीत असणाऱ्या समूहांचा इतिहास किंवा समूहांच्या ह्याच्यावर प्रकाशित होत आपण टाकणार आहोत. त्यामुळे खरं तर या कालखंडाला किंवा हा जो काही युनिट क्रमांक 12 आहे की ज्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की कलाकुसर आणि त्या कलाकुसरांशी निगडीत असलेल्या कारागीर जातींचा इतिहासावर प्रकाशित होऊन टाकणं किंवा या पद्धतीच्या कलांना कशा पद्धतीने गणलं गेलं याचे दाखले उद्धृत करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट जरी असलं तरी या उद्दिष्टांसोबत अन्य असंख्य म्हणजे विशेषतः 4 महत्त्वाचे अन्य उद्दिष्ट सुद्धा या प्रकरणाशी, या विभागाशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येतात. तर हा जो काही कलाकुसरींचा, शिल्पांचा आणि कारागीर जमातींचा इतिहास किंवा विभाग आपण समजून घेणार आहोत. हे समजून घेताना काही महत्त्वाचे जे उद्दिष्ट अधोरेखित केले आहेत त्यामधलं एक आहे की दक्षिण भारताचं आणि मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीचं व मध्ययुगीन कालखंडातल्या उत्तर आणि दक्षिण भारतातल्या हस्तकला आणि हस्तकलेचं उत्पादन समजून घेणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या या विभाग क्रमांक 12चं आहे. आणि प्राचीन भारत ज्या वेळेस तो मध्ययुगीन भारतामध्ये स्थित्यंतर करत होता त्या काळामध्ये ज्या वारसा प्राचीन भारतातल्या हस्तकलांचा होता तो एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि जसं वाणिज्य आणि कृषीविषयक गोष्टींची वाढ झाली होती तशी हस्तकलेचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेलं दिसून येतं.
आणि हस्तकलेचा इतिहास हा पुरातन इतिहास आहे. म्हणजे आपण प्राचीन भारताचा म्हणजे प्रागैतिहासिक भारताच्या संदर्भात जरी समजा बघितलं असलं आणि विशेषतः आपण मोहनजोदडो आणि या सगळ्या महत्त्वाच्या हडप्पा मोहनजोदडो याचे दाखले जरी घेतले तर त्या काळामध्ये आपल्याला काही महत्त्वाची खेळणी भांडी सापडली जी दिसून येतात की जी त्या काळातल्या कलाकुसरीचा त्या काळातल्या हस्तकलेच्या उत्पादनांचा एक महत्त्वाचा संदर्भ आपल्याला त्याच्यातून दिसून येतो. त्यामुळे आपल्याला फार मोहनजोदडो हडप्पा या कालखंडापर्यंत मागे जाण्याची गरज नाहीये. आपला प्रमुख जो काय कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 5वे ते 6वे 7वे शतक या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला हस्तकलांचा उदय आणि विकास झालेला दिसून येतो. परंतु त्यामुळे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून उद्दिष्ट क्रमांक 1 की आपण हे संपूर्ण हस्तकला प्रकरण किंवा हा सगळा संपूर्ण हस्तकलेचा इतिहास, खेळण्यांचा इतिहास, वेगवेगळ्या पद्धतीने गरजेच्या वस्तूंचा इतिहास समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण मध्ययुगीन कालखंडामधला उत्तर आणि दक्षिण भारतातील हस्तकलेचं उत्पादन नेमकं काय होतं, कसं होतं, कोणत्या प्रकारचं होतं, त्याला ऐतिहासिक दाखले काय होते, संदर्भ ग्रंथांमध्ये याचे काय नावोल्लेख आपल्याला आढळतात आणि नेमके यासाठीचे काही संदर्भ आहेत. या सगळ्यांचा उहापोह आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये होईल. संदर्भाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला काही महत्त्वाचे शिलालेख आपल्याला आढळतात. ते म्हणजे गुजरातमधले, सौराष्ट्रमधले, दख्खनमधले की त्या शिलालेखानुसार आपल्याला प्राचीन भारतामध्ये विशेषतः सिद्धंतराच्या कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या हस्तकला अस्तित्वात होत्या आणि त्या वेगवेगळ्या लोकांच्या गरजेतून उदयाला आल्या होत्या. त्याची अभिव्यक्ती कला म्हणून कमी आणि त्या काळातल्या समाजव्यवस्थेची गरज म्हणून जास्त अशा पद्धतीने आपल्याला हस्तकलांचं उदय या कालखंडामध्ये झालेला दिसतो. हा झाला एक महत्त्वाची गोष्ट. दुसरं होतं की ह्या हस्तकलेचं उत्पादन नेमकं कशा पद्धतीने केलं गेलं. म्हणजे नंतरच्या काळात आपल्याला दिसून येतं की विशिष्ट कला या विशिष्ट जात समूहाच्या किंवा विशिष्ट समूहाच्या अखत्यारीतच नाही पडत. त्यामुळे ह्या कला ज्या उत्पादित होत होत्या त्या उत्पादनाची प्रक्रिया नेमकी काय, हे उत्पादन कोणत्या पद्धतीने घडत गेलं आणि कोणत्या गरजेतून घडत गेलं. म्हणजे निव्वळ कला दृष्टिकोन या इतिहासाच्या टप्प्यावर आपल्याला घेता येत नाही. कारण जेव्हा आपण हस्तकलेचं उत्पादन म्हणतो आणि उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित असतं, तेवढ्या मोठ्या प्रमाणात याचा अर्थ मागणी त्या हस्तकलेच्या उत्पादनाला होती, असं सुद्धा त्यातून एक वेगळा निष्कर्ष आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे जी काही सर्कल आहे, ही जी काही साखळी आहे मागणी पुरवठ्याची त्या तत्कालीन संदर्भात की ज्याच्यातून या हस्तकलांचा उदय आणि त्या हस्तकलांचं उत्पादन आपल्याला मिळून घेत होतं, ते नेमकं कशा कशा पद्धतीने झालं हे महत्त्वाचं. ही गोष्ट आपल्याला या संदर्भात समजून येईल. त्यामुळे आपण हस्तकलेचे उत्पादन हे कशा पद्धतीने होत गेलं याचा सुद्धा इतिहास या निमित्ताने समजून घेणार. त्याच पद्धतीने ज्या या कलांचा उदय झाला, त्याचं उत्पादन झालं, त्या कलांना जतणूक करण्यासाठीची महत्त्वाची केंद्र उभी राहिली. काही प्रमाणात अगदी सुरुवातीच्या काळात ती ग्रामरचना किंवा ग्रामीण खेडं हे या कलांचं केंद्र होतं. नंतरच्या काळात ते ग्रामीण खेडं म्हणजे जेव्हा मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि मोठ्या प्रमाणात या हस्तकलांचं उत्पादन व्हायला लागतं, तेव्हा ग्रामीण विभागावरून या हस्तकलांचं केंद्र दुसरीकडे सरकतं. त्याला एक वेगळ्या पद्धतीचं शब्द अथर्व म्हटलं गेलेलं आहे की अशी जागा की ज्यामध्ये या हस्तकला उत्पादन केंद्राची एक वेगळ्या वसाहती किंवा कॉलनी सापडतात की ज्या खरं तर ज्याचा आकार हा गावाच्या पेक्षा मोठा आणि शहराच्या किंवा जिल्ह्याच्या पेक्षा छोटा, अशा पद्धतीच्या वसाहती आपल्याला हस्तकलेचं उत्पादन करताना आपल्याला आढळतात. आणि त्यामुळे हा सगळ्या गोष्टी आढळून येताना कारागीर आणि त्या काळातले जे काही त्याचे ग्रामीण ग्राहक होते त्यांच्यामधले नेमके संबंध कसे होते ते संबंध समजून घेणे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलं. या काळातली जी समाजव्यवस्था होती ती एक वेगळ्या पद्धतीने देवाणघेवाणीच्या पद्धतीवर अवलंबलेली. म्हणजे एखादा कलाकुसर करणारा किंवा एखादा विशिष्ट समुदाय, जमात, समूह एक विविध पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं शिल्प बनवतो की जे त्या काळातल्या ग्रामरचनेच्या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं किंवा गरजू किंवा उपयोगी पडणारं
असं शिल्प आहे. त्याला नंतरच्या परिभाषेमध्ये आपण काही म्हणू शकतो, म्हणजे कुदळ, नांगर वगैरे वगैरे. परंतु त्या सगळ्या कलाकुसरांना एक वेगळ्या पद्धतीचा ग्राहक होता. त्यामुळे हे जे कारागीर होते, ते कारागीर फक्त कलेच्या अंगाने सुद्धा येत नाहीत, तर ते त्या काळातल्या ग्रामरचनेच्या गरजेतून एक वेगळी अवजार निर्मितीच्या प्रक्रियेत सुद्धा अ, त्या अवजार निर्मितीची प्रक्रिया म्हणून सुद्धा या कलांकडे बघितलं जातं. त्यामुळे ग्रामीण रचनेमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक समूहाचे एक वेगळे वैशिष्ट्य तयार झालेले आपल्याला दिसून येतात आणि वेळ प्रसंगी ते त्यांच्या वैशिष्ट्यासाठी ओळखले जातात किंवा त्यांची एक्सपर्टी त्या ग्रामरचनेच्या संदर्भामध्ये वापरली जाते. त्यामुळे कारागीर ज्यांनी ती कला किंवा ज्यांनी ते उत्पादन केलेलं आहे, त्या कारागिरांचं त्या काळातल्या ग्रामीण जो ग्राहक होता, कारण हे सगळे कारागीर जे होते, ते सगळे कारागीर त्या ग्रामरचनेमधल्या किंवा त्या ग्रामीण समाजाची गरज भागवण्यासाठी वस्तूंचं उत्पादन करत होते. एक ते कुठल्यातरी सौंदर्य शास्त्रीय दृष्टिकोनातून कलेचा विकास व्हावा, अशा पद्धतीची प्रणाली मानणारी मंडळी नव्हती किंवा मानणारा समूह नव्हता. तर ती कला, की ज्याला आपण कला म्हटलं, कलाकुसर म्हटलं, हस्तकला म्हटलं, म्हणजे हाताने बनवणारी कला, म्हणजे हाताने बनवणारी भांडी, हाताने बनवणारे अवजारं, हाताने बनवणारे नांगर, हाताने बनवणारे बैलगाड्या आणि अजून असंख्य काही काही, की ज्यामध्ये अत्याधुनिक अशा मशिनरीचा वापर न करता बनवल्या गेलेल्या वस्तू, की ज्या तत्कालीन ग्रामरचनेच्या गरजेसाठी तयार झालेल्या होत्या. आणि त्यामुळे प्रत्येक समूहाची स्वतःची जी एक्सपर्टी तयार झाली. आणि परंतु जो समूह त्याने ती एक्सपर्टी मिळवली, याचा अर्थ त्या कलेमुळे त्याच्या सगळ्या गरजा भागत होत्या असं नाही. तर त्याच्याकडे एक विशिष्ट कला आणि कलाकुसरीचं आतून निर्माण झालेली एक उत्पादित वस्तू होती. परंतु इतर कारागिरांकडे असंख्य वेगळ्या वस्तू होत्या, की ज्यांच्या देवाणघेवाणीतून हा सगळा ग्रामरचनेचा गाडा आपल्याला त्या काळात चालू होता. त्यामुळे देवाणघेवाण जी होती, म्हणजे एखादा माणूस जर नांगर बनवत असेल, तर तो एखाद्या मडकं बनवणाऱ्या दुसऱ्या समूहाला त्याचं नांगर देऊन त्या समूहाकडून ते मडकं किंवा माठ घेण्याची ही जी काही प्रक्रिया होती, याला काही प्रमाणामध्ये जजमानी अशी पद्धत म्हटलं गेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या देवघेवींच्या प्रक्रियेला जजमानी पद्धत म्हटलं गेलं आहे. अर्थात काही उत्पादनं अशी होती, की जे जजमानी प्रक्रियेच्या बाहेरची होती, की ज्यामध्ये त्या काळातल्या सार्वभौमत्व, त्या काळातली शेती, त्या काळातली खेडी अ, अ, याच्या एक वेगळ्या पद्धतीच्या गरजा होत्या. त्यामुळे त्या जजमानीच्या अंतर्गत किंवा त्या अत्यावश्यक सेवा म्हणून असल्यामुळे त्या जजमानी अंतर्गत नसलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जजमानी पण होती आणि नॉन जजमानी किंवा जजमानी नसलेल्या अवस्थांमधलं उत्पादन, अशा 2 उत्पादन प्रणाली आपल्याला या काळात, म्हणजे विशेषतः 5व्या ते 7व्या शतकाच्या कालखंडामध्ये दिसतात. त्यामुळे अत्यंत प्रारंभिक पद्धतीच्या उत्पादन आणि कला आणि कारागिरांचा उदय समजून घेणे, त्याचे ग्रामीण ग्राहकांशी असलेले संबंध उलगडणे आणि त्याच्यामध्ये असलेली देवघेवीची व्यवस्था, की ज्याला आपण जजमानी प्रणाली म्हणतो, त्या जजमानी प्रणालीची ओळख करून घेणे, हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं याचं आहे. जेव्हा कारागीर आपली कला एका मर्यादित अंगाने वाढवत होते आणि नंतर त्या कलेची मागणी जशी-जशी वाढत गेली, तशी-तशी त्या-त्या पद्धतीचे लोकसमूह ते उत्पादन घडवण्यामध्ये आपली हिस्सेदारी नोंद आपल्या हिस्सेदारीची नोंद करायला लागले होते. त्याच्यामुळे कारागिरांचा एक वेगळा समूह, मग असा समूह, की काही समूह हे विशिष्ट पद्धतीच्या उत्पादनांमध्येच लक्ष घालणारे असे उत्पादकांचे समूह होते. काही समूह हे विविध पद्धतीच्या किंवा डायव्हर्स किंवा ज्याला विविधता असलेल्या उत्पादन करत होते. परंतु यातलं महत्त्वाचा गाभा काय, की हळू या कारागिरांच्या वेगळ्या संस्था किंवा संघटनांचा उदय नंतरच्या काळात होत गेला, की ज्याला इंग्रजी परिभाषेमध्ये गिल्ड असं म्हटलं गेलं. त्यामुळे अशा एक प्रॉपर गिल्ड तयार झाल्या. नंतरच्या नंतर आपण त्या गिल्ड्सना वेगवेगळी नावं दिली. उत्पादनाच्या संदर्भामध्ये या गिल्ड्स तयार झालेल्या होत्या.
आपण त्याला नंतरच्या काळामध्ये जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये या गिल्ड्सना बघितलं आणि विशिष्ट लोकसमूह हा विशिष्ट जातीचा हळूहळू कसा घडत गेला, त्याची नेमकी परिस्थिती काय होती, गिल्ड ते जाती अस्मितेचं स्थित्यंतर नेमकं कसं झालं, म्हणजे कारागीर समूहांपासून ते जातीच्या वर्ग श्रमिकाच्या वर्गीकरणापर्यंत याची उकल आपल्याला आढळायला समजते. आणि अशा असंख्य गिल्ड युरोपामध्ये सुद्धा उभ्या राहिल्या होत्या की ज्याने वेगळ्या पद्धतीने शेती व्यवस्थेला किंवा शेतीच्या संदर्भामध्ये चालणं आपल्याला दिसून येतं. वर्तमान परिभाषेमध्ये आपण कदाचित या गिल्ड्सना संघटना असं म्हणू शकतो, त्या गिल्ड्सना आपण समूह असं म्हणू शकतो. त्या विशिष्ट उत्पादन करणाऱ्या, उत्पादन घेणाऱ्या लोकांचा समूह, लोकांच्या जाती ज्या गिल्ड म्हणून उभ्या राहिल्या, तर त्याची परिस्थिती, त्या गिल्ड नेमक्या काय होत्या आणि त्या गिल्डची परिस्थिती नेमकी कशी होती याची समज सुद्धा आपल्याला हा धडा क्रमांक 12 घेताना होईल. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं आजच्या लेखाचं, आजच्या व्याख्यानाचं आहे. त्यामुळे नक्षलमध्ये किंवा सारांश रूपाने आपल्याला ज्या हस्तकला निर्माण करणारे जे कारागीर होते, तर त्याचं नेमकं उत्पादन उत्तर भारतामध्ये नेमकं कसं होतं, दक्षिण भारतामध्ये कसं होतं, या मध्ययुगीन कालखंडामध्ये याचा उलगडा किंवा याच्या संदर्भातलं ज्ञान त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. हस्तकलेच्या उत्पादनाच्या नेमक्या प्रक्रिया काय होतात, ते कशा पद्धतीने घडलं केलं, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रक्रिया झाली आणि फायनल प्रोडक्ट किंवा एक शेवटचं उत्पादन कशा पद्धतीने घडलं केलं याचा दाखला सुद्धा आपण या संदर्भात घेणार आहोत. जे कारागीर होते जे या कलेच्या व्यवसायामध्ये किंवा ग्रामीण रचनेमध्ये जी कारागीर म्हणून नावं रूपाला लावली होती, त्याची आणि ग्रामीण ग्राहकाची नेमके संबंध कसे होते आणि या संबंधांना लेखण्यासाठी किंवा एक विशिष्ट पद्धतीने त्याची दखल घेण्यासाठी जी प्रणाली उभी झाली ती जजमानी प्रणाली होती. ती जजमानी प्रणाली सुद्धा समजून घेणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि या सगळ्या कारागिरांच्या ज्या वेगळ्या संघटना उभ्या राहिल्या, त्या उत्तर भारतामध्ये उभ्या राहिल्या, त्या दक्षिण भारतामध्ये उभ्या राहिल्या, नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या सगळ्या संघटनांचं रूपांतरण हे सगळ्या जाती अस्मितांमध्ये किंवा जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांना आपल्याला दिसून आलं. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या कलाकुसर करणाऱ्या जाती होत्या त्यांनी त्या पद्धतीची कलाकुसर केल्याच्या नंतर हळूहळू ती कला अशी परंपरागत कला बनत गेली. नंतरच्या काळात त्याला एका धर्मग्रंथांची मान्यता सुद्धा अशा पद्धतीच्या श्रमाच्या वर्गीकरणाला नंतरच्या काळात मिळत गेली. परंतु या सगळ्यांचा जो समूह होता तो गिल्ड या नावाने ओळखला गेलेला आपल्याला दिसून येतो. आपण गुप्तोत्तर कालखंड समजून घेताना एका बाजूला आपण शहरी केंद्रांचा उदय झालेला आपल्याला बघितलं होतं. याला सिटी सेंटर्स असं म्हटलं गेलं. महत्वाची शहरं त्या काळात उभ्या राहिली. वाणिज्यिक आणि व्यापारी पद्धतीचा दृष्टिकोन वाढीस लागला होता. ओके. परंतु आपण आता ज्या कालखंडाच्या संदर्भात चर्चा करतो, म्हणजे 7व्या शतकामध्ये 5व्या शतकामध्ये, त्यामध्ये व्यापार आणि व्यावसायिक घसरणीचा काळ म्हणून या काळाची दखल घेतली गेली. आणि त्यामुळे व्यापार उदीमानमध्ये एक घसरण सुरू झालेली असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या कलांना चालना देण्याची सुरुवात या संदर्भामध्ये सुरू झालेली होती. त्यामुळे व्यापार आणि व्यावसायिक घसरणीचा काळ म्हणून 5वा आणि 6वा शतक किंवा गुप्तोत्तर कालखंड ओळखला गेला. आणि या घसरणीच्या पार्श्वभूमीवर त्या काळातली अर्थव्यवस्था होती, ती अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्था किंवा इतर जे आर्थिक व्यवहार होते त्याची अनुपस्थिती आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे लगेच गुप्तोत्तर कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीची वाणिज्यिक लाट किंवा दळणवळणाची साधनं वाढतील अशी जी अपेक्षा केली गेली होती आणि काही प्रमाणामध्ये लगेच म्हणजे गुप्त साम्राज्याच्या विलयाच्या नंतर अशा पद्धतीच्या काही शक्यता उभ्या राहिल्या होत्या, परंतु या संदर्भामध्ये लयास गेल्या
आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या हार्डकोर किंवा तर्कसंगत आर्थिक व्यवहाराची अनुपस्थिती आपल्याला या हस्तकलांच्या उत्पादनांमध्ये किंवा ते उत्पादनाचे संदर्भ समजून घेण्याची पार्श्वभूमी म्हणून त्या आर्थिक व्यवहाराची अनुपस्थिती असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एक महत्त्वाचं काय की एका बाजूला शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. काही व्यापारी केंद्र किंवा व्यापारी शहरं उभी राहिलेली असली तरी त्याला संपूर्ण प्रक्रिया ही पुन्हा शेतीशी निगडीत किंवा शेतीवर अवलंबून आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे या काळात जी काही जमीन अनुदान देण्याची पद्धत होती, जी प्रणाली होती, त्या प्रणालीवर आधारितच त्या काळातला कृषी समाज किंवा कृषी व्यवस्था असलेली आपल्याला दिसून. त्यामुळे मुख्यतः पूर्ण दळणवळणाची साधनं, वाणिज्यिक साधनं विकसित न झाल्यामुळे सुद्धा आणि समाज अजूनही जुन्या पद्धतीच्या शेती केंद्रित अवस्थेमध्ये असल्यामुळे सुद्धा हे जे काही नवीन ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या नवीन गोष्टीची अनुपस्थिती आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये दिसते आणि समाज हा पूर्णपणे कृषक समाज म्हणून ओळखला गेलेला आपल्याला दिसतो. आणि जेव्हा आपण कृषक समाज म्हणतो तर एक वेगळ्या पद्धतीची घट्टबीण आपल्याला त्या समाजामध्ये असल्याची किंवा नसल्याची किंवा दिसल्याची दिसत असते. आणि त्यामुळे कृषी समाजाच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी अशा पद्धतीच्या उत्पादक समूहांचा, लोकसमूहांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. तर ही जी कृषक व्यवस्था होती त्याचा मुख्य आधार काय होता? म्हणजे तिथल्या सामाजिक सगळ्या संरचना टिकवून ठेवण्यामध्ये आणि इतरही बऱ्याच गोष्टींमध्ये किंवा जो प्रमुख आधार असलेला आपल्याला दिसून येतो ते होते जमीन अनुदानावर असलेली प्रणाली. गुप्ताच्या काळखंडामध्ये आपण असं समजून घेतलं होतं की त्या काळामध्ये लँड ग्रँट्स देण्याची पद्धत सुरू झाली. ती कुणी केली होती? ती गुप्तातल्या महत्वाच्या राजांनी सुरू केली. त्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय होतं? तर त्या काळातला जो एक महत्वाचा वर्चस्वशाली असा समूह होता, जात होती, त्या सगळ्या समूहाला एक वेगळ्या पद्धतीचं पाठबळ पुरवणे होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये ती लँड ग्रँटची पद्धत, जमीन अनुदानाची जी पद्धत होती ती बंद न होता तशीच चालू राहिली आणि ती गुप्तोत्तर कृषक समाजाचं एक वैशिष्ट्य म्हणून बनून गेली. त्यामुळे कृषी व्यवस्थेमधला एक महत्वाचं जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे किंवा महत्वाचा जो काही बदल आहे, महत्वाची जी काही गोष्ट आहे ती या जमीन अनुदान प्रणालीवर ग्रामीण कृषी व्यवस्था अवलंबून असल्याची आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही लँड ग्रँट सुरुवातीच्या काळात खरं तर ब्राह्मणांना, ज्याला ब्रह्मदेय असं म्हटलं गेलं होतं, ब्राह्मणांना देण्याचं दान असं म्हणून म्हटलं गेलं होतं. तर ते दान फक्त नंतरच्या काळात फक्त ब्राह्मणांना, विशेषतः गुप्ताने जेव्हा सुरू केलं तेव्हाही ते काय निव्वळ ब्राह्मणांना नव्हतं, तर त्याच्यामध्ये जैन्स सुद्धा होते, त्याच्यामध्ये काही बुद्धिस्ट मोनास्टरीज किंवा विहार जी होती, या सगळ्यांना सुद्धा दान देण्याची, अनुदान देण्याची पद्धत गुप्तोत्तर कालखंडामध्ये रुजू झालेली आपल्याला दिसते. आणि या जमीन अनुदान प्रणालीमुळेच खरं तर आपल्याला या कालखंडामध्ये बौद्ध कालखंडामध्ये सुद्धा एक समृद्ध भारताचा विचार येतो किंवा समृद्ध भारताच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला दिसतात. कारण याच काळामध्ये बौद्ध विभागांची संपत्ती वाटलेली आहे. याच कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संचय, अतिरिक्त संचय आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळे एका बाजूला ब्राह्मण मठ, दुसऱ्या बाजूला बुद्धिस्ट विहार, तिसऱ्या बाजूला जैन, या सगळ्यांना खुश करणारी अशी ती लँड ग्रँट्स किंवा जमीन अनुदान प्रणाली होती. त्याचा एक महत्वाचा विपरीत प्रभाव काय होता? तर या जमीन अनुदानात दिलेल्या जमिनीवर कुठलाही कर लादता येत नसे आणि त्यामुळे एकंदरीत कृषी समाज व्यवस्थेमधला जमीन अनुदानाची प्रणाली ही जरी महत्वाची प्रणाली असली तरी त्यामुळे राज्यव्यवस्थेचा महसूल वाढीस लागण्याची शक्यता दुसरंच होती. कारण त्या काळातल्या ज्या काही चर्चा होत्या त्या काळातली महत्वाची नियम होती की या जमिनी ह्या विशिष्ट समूहाला आणि त्यांचं दान म्हणून देण्यात आलेल्या होत्या. आणि आपण यातला जो आर्थिक मुद्दा होता म्हणजे कृषक समाज व्यवस्थेच्या संदर्भात तो अगोदरही समजून घेतला होता, परंतु त्या संदर्भात आपण पुन्हा एक नव्याने प्रकाशित अशा पद्धतीने जेव्हा जमिनीचं संचय होत गेलं,
ब्राह्मणांकडे किंवा इतर समूहांकडे, पण प्रामुख्याने ब्राह्मणांकडे. कारण जमीन अनुदानाची जी प्रक्रिया होती ती पहिल्यांदा ब्राह्मण समुदायाला देण्यात आल्याच्या प्रणाली म्हणून ओळखली आणि म्हणून त्याचं नाव पडलं होतं त्या काळात ब्रह्मदेय. ब्रह्मा किंवा ब्राह्मणांना देय असणारी जमीन. त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू कृषी जमिनीचा किंवा जमिनीचा संचय होत गेला आणि एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग आपल्याला अस्तित्वात येताना दिसतो. त्यामुळे म्हणजे हा केवळ भारताचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास नाही, तर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बिंदूंमुळे भारताचा आर्थिक इतिहास सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं होतं. त्यामुळे जमिनीचा संचय होत गेलेल्या लोक हळूहळू सरंजामदार म्हणून प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली. कारण जमिनीचं अक्युम्युलेशन होत गेलं. जमीन दानात आलेल्या जमिनी हळूहळू त्या सगळ्या समूहांकडे जेव्हा एकवटत गेल्या, त्या एक वेगळ्या पद्धतीचा बलाढ्य किंवा बलशाली समूह आपल्याला या काळात उभ्या राहताना दिसतो. आणि हाच काळ आहे किंवा अशीच प्रक्रिया आहे जमीन अनुदानाची, की ज्याच्यातून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या सरंजामदारी व्यवस्था उदयाला राहताना दिसते. त्यामुळे या सरंजामदारी व्यवस्थेचं वैशिष्ट्य सुद्धा काय होतं, की शेतकरी किंवा आर्थिक पिळवणूक, शेतीमध्ये राबणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणे आणि त्या सगळ्यांचं एक वेगळ्या पद्धतीने, एक मोठ्या पद्धतीने उपभोग घेणे, हे सरंजामदारशाहीचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सरंजामदार हे खरं तर प्रत्यक्ष उत्पादनामध्ये किंवा प्रत्यक्ष कमाईमध्ये कधीच सहभागी नव्हते. ओके, परंतु जमीन दानात मिळालेल्या जमिनीच्या संचयामुळे खरं तर एक वेगळा बल्हाढ्य असा कृषक वर्ग तयार झाला, की त्याला आपण सरंजामदार वर्ग असं म्हटलं गेलं. त्यामुळे सरंजामदार वर्गाचा उदय झाल्याच्या नंतर त्या काळातल्या राजकारणाने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची दिशा घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे सरंजामशाही आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण आपल्याला 5व्या ते 7व्या शतकामध्ये या भूभागाच्या संदर्भात सुद्धा दिसून येत असलेलं दिसून येतं. त्यामुळे जसं आपण म्हटलं की गुप्तोत्तर कालखंड हा कलेच्या दृष्टिकोनातून एक व्यावसायिक घसरणीचा कालखंड होता आणि तसंच काही नोंद सुद्धा आपल्याला या कालखंडात दिसते, की गुप्तोत्तर कालखंडामध्ये जी कलाकुसर होती ती अत्यंत मंद गतीने, शीतल गतीने चालू असलेली दिसते. त्यामुळे कलाकुसर मंद होती, वाणिज्य मंद होतं. या सगळं मंद असल्यामुळे अस्वच्छ आणि बंदिस्त ग्रामीण अर्थव्यवस्थांचा उदय होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे गुप्तोत्तर कालखंडामध्ये सरंजामदारांचा एक वेगळा वर्ग उभा राहतो. दुसऱ्या पद्धतीने ज्यांना जमिनी दान दिल्या होत्या तशा एका वेगळ्या समूहाचा वर्ग ऑलरेडी आहेच. तो जर अजून बलशाली झाला तर त्या विशिष्ट विभागावर स्वतःची राज्य प्रस्थापित करण्याच्या मनशेमध्ये तो असेल. परंतु काळानुसार कलाकुसर मंदावली गेली, वाणिज्य गडबडलेलं आपल्याला दिसून येतं, अस्वच्छता वाढली आणि बंदिस्त ग्रामीण अर्थव्यवस्था या संदर्भातलं त्या काळात काही महत्त्वाचं चित्र उभं राहताना आपल्याला दिसून येत नव्हतं. आणि त्यामुळे कलाकुसरींना किंवा कारागीर समूहाला एक वेगळ्या पद्धतीची परभणी किंवा वेगळ्या पद्धतीचा अवकाश या पार्श्वभूमीवर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तो अवकाश या कारागिरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरल्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळतात. कारण त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्येच आपल्याला या कारागिरांचे महत्त्वाचे केंद्र या सगळ्या संदर्भात उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे प्रारंभिक मध्ययुगीन भारतातील हस्तकला आणि हस्तकलांवरील जे काही उत्पादन होते त्या संदर्भातला इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची मदत होते ती आत्ता होईल की नाही, महत्त्वाची मध्ययुगीन भारतातील हस्तकला किंवा उत्पादन अभ्यास समजून घेताना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची इन्साईट या सगळ्या याच्यातून मिळते. कारण एक व्हॅक्यूम आपल्याला जुन्या याच्यामध्ये वाणिज्यिक आणि कलेच्या संदर्भात दिसत होता. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची बिगर कृषी अर्थव्यवस्था किंवा बिगर कृषी आर्थिक विकास सुद्धा आपल्याला या काळात घडलेला दिसून येतो, की ज्याच्यावर आपण एक प्रकाश जोड टाकला. खरं तर हा शहरीकरण आणि व्यापारीकरणाचा परिणाम म्हणून या सगळ्याकडे बघितलं जातं. परंतु संपूर्णपणे शहरीकरण आणि व्यापारीकरण झालेलं आपल्याला दिसून
आलं नाही म्हणूनच ग्रामीण रचने मधल्या हस्तकला किंवा कलाकुसर किंवा कारागीर जमाती याचा उदय झाला. जे डायरेक्ट कृषी क्षेत्राशी निगडीत होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने अ, हे जो बिगर कृषी आर्थिक इतिहास आहे म्हणजे डायरेक्ट कृषी व्यवस्थेशी संबंधित होते, कृषी क्षेत्राशी संबंधित होते. त्यांना रोजगारासाठी कृषी हाच एक प्रमुख स्रोत होता. परंतु बिगर कृषी किंवा कृषीशी निगडीत नसलेले जे काही नागरिक होते, त्यांना एक वेगळ्या पद्धतीने या कलाकुसरींनी किंवा या हस्तकलांनी एक वेगळ्या पद्धतीचा रोजगार निर्मिती आणि त्याच्यातूनच एक वेगळ्या पद्धतीचा आर्थिक इतिहास समजून घेण्याची दृष्टी आपल्याला दिलेली दिसते. त्यामुळे प्राचीन भारतातलं आणि प्रामुख्याने मध्ययुगीन म्हणजे प्रारंभिक मध्ययुगीन हा शब्द आपण वापरू शकतो. या प्रारंभिक मध्ययुगीन भारतातल्या ज्या कला होत्या या संदर्भातले दाखले आपल्याला कुठून मिळतात तर त्या काळात जे लँड ग्रँड इन्स्क्रिप्शन्स होते, जमीन अनुदानात दिल्या संदर्भातले जे काही शिलालेख होते त्या शिलालेखांवरून आपल्याला ही माहिती मिळते. या शिलालेखाचे मर्यादा काय आहेत? तर या शिलालेखांवर राजकीय बाबी ठळकपणे आढळून येतात. इतर गोष्टी सुद्धा ठळकपणे आढळून येतात. परंतु हस्तकला आणि हस्तकलेच्या संदर्भातली उत्पादन साधनं आणि उत्पादन संदर्भ हे एक वेगळ्या पद्धतीने अनियमित आणि छुटपुट किंवा किरकोळ पद्धतीच्या नोंदी आपल्याला जमीन अनुदान शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु महत्वाचा गाभा काय या शीर्षकाअंतर्गत समजून घेण्यामध्ये तर मध्ययुगीन भारतामध्ये हस्तकला समजून घेताना बिगर कृषी आर्थिक इतिहास किंवा बिगर कृषी समाज व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे. त्या काळात समांतरपणे सुरू असलेले जे शहरीकरण आणि व्यापारीकरण होतं ते समजून घेणं गरजेचं आहे आणि जमीन अनुदान दिल्याची नोंद असलेले काही महत्त्वाचे शिलालेख जे आहे जे होते त्याचा सुद्धा आपल्याला दखल घेणे महत्त्वाचे आहे. आणि या सगळ्या दखलीतून आपल्याला दिसून यायचं की उत्तर भारतामध्ये सुद्धा हस्तकला होत्या आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा हस्तकला नंतरच्या काळात उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे हस्तकला त्या कारागीर समूह उदयाला आले तर त्याचे नेमके वैशिष्ट्य काय? तर या काळामध्ये महत्त्वाच्या धातूंचा उपयोग या कला किंवा ही अवजार की ह्या ग्रामीण रचनेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी बनवण्यासाठी झाला होता. त्यामध्ये लोह आहे, त्यामध्ये तांबे आहे, त्यामध्ये सोनं आहे, त्यामध्ये मीठ आहे. ओके. ह्या अत्यंत विविध पद्धतीच्या गोष्टी आपल्याला या कालखंडामध्ये किंवा हस्तकला उत्पादनाचं महत्त्व अधोरेखित करताना याची नोंद घेतली गरजेचं आहे. ज्या ग्रामीण समाज रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचा वापर केला गेला, लोखंडाचा वापर केला गेला आणि त्या लोखंडाचा किंवा लोहाचा वापर करून ज्या पद्धतीच्या कलाकुसर किंवा ज्या पद्धतीची उत्पादनाची साधन किंवा व्यवसायाची साधनं उभी राहिली होती ती बनवणारा एक महत्त्वाचा आणि लोहाशी किंवा लोखंड या धातूशी निगडीत असलेला वेगळ्या पद्धतीचा समुदाय उदयास आलेला आपल्याला दिसतो की जो नंतरच्या काळात लोहार म्हणून त्याला एक वेगळ्या पद्धती अस्मिता. त्यामुळे ह्या या सगळ्या की ज्यामध्ये लोहाचा उपयोग आहे अशा पद्धतीच्या कलांना लोहयुगीन हस्तकला म्हणून सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचे काही शिलालेख अशाच पद्धतीच्या काही जोड्या आपल्याला ओडिशामध्ये असलेल्या दिसून येतात. कारण ओडिसामध्ये लोहयुगीन हस्तकला एक वेगळ्या पद्धतीने फुलली किंवा त्याला एक वेगळा विस्तार झाला होता. कारण ओडिसामध्ये धातू कार्याचं प्रमाण म्हणजे लोखंडाशी संबंधित धातू कार्याचं प्रमाण प्रचंड होतं. हा एक त्यातला एक महत्त्वाचा बिंदू होता की ज्यामुळे ओडिसाचा उल्लेख आपल्याला करावा लागला. दुसरं म्हणजे उच्च पद्धतीचं कलाकुसर त्या लोहावर झालेलं त्या लोहाच्या वस्तूवर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे लोहयुगीन हस्तकलाचं केंद्र म्हणून सुद्धा त्या काळात ओडिशाची ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने माळवा नावाचा जो प्रदेश होता विशेषतः पश्चिम भारताच्या संदर्भात त्यामुळे या लोहापासून तयार होणाऱ्या इतर असंख्य गोष्टी त्यामुळे त्या काळात तत्कालीन तवा, तत्कालीन अवजारं, शस्त्रास्त्र आणि बरंच काही काही.
त्यामुळे लोह हा उत्पादन व्यवस्थेमधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आणि ज्यांना लोहांवर काम करता आलं, ज्यांना लोह्याचं स्किल समजलं, ज्याला लोखंडाचं कौशल्य अवगत झालं, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोखंडाच्या वस्तू, कारागीर म्हणजे अवजारं, हत्यारं बनवलेली आपण दिसतो. त्यामुळे माळवा जो प्रांत होता, तो सुद्धा लोहहीन हस्तकलेसाठी प्रसिद्ध होता. परंतु माळव्यामध्ये त्या काळात भारतीय तलवारी, इतर तलवारी निर्मितीची केंद्र आणि असंख्य साहित्य याची नोंद आपल्याला या माळवा प्रदेशामध्ये दिसून येते. त्याच पद्धतीने त्या काळात भारतीय तलवार, विशेषतः माळव्यामध्ये निर्माण होणारी जी तलवार होती ती अत्यंत प्रसिद्ध होती, की आणि त्या तलवारींचं उत्पादन सुद्धा माळव्यामधून होत होतं की आणि ती दमास्कस तलवार म्हणून ओळखली जाते, ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे दमास्कस तलवारीचं उत्पादन आपल्याला माळव्यामधून जगाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये त्याचं स्थलांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे उत्तर भारतातील हस्तकलांमध्ये आपल्याला ओडिसा, माळवा, त्याचबरोबर महत्त्वाचे जे धातू म्हणून बघितले तर त्यामध्ये तांबी आणि तांबे आणि चांदी याचा सुद्धा उल्लेख करता येईल. परंतु हा जो चांदी आणि तांबीचा संदर्भ येत असलेला जो भूप्रदेश आहे तो प्रामुख्याने बंगालच्या संदर्भात आहे. म्हणजे विशिष्ट पश्चिम बंगालमध्ये चांदी आणि तांबे चा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये त्यापासूनची एक वेगळ्या पद्धतीच्या कला किंवा निर्मिती, भांड तांब्याचं किंवा भांड असंही आपल्याला या काळात पंजाबमध्ये दिसून येतं. आणि याचा कार्यकाळ हा खरं तर 7व्या शतकात आहे आणि त्याचबरोबर पंजाब सोबतच खरं तर हे निम्न हिमालय, शिवालिक किंवा मिठाच्या रांगा असलेला जो भूप्रदेश होता, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला दिसून येतो. ओके, त्यामुळे पंजाबमध्ये हा तांब चांदी, त्याचबरोबर हिमालयाचा प्रदेश, शिवालिक टेकड्या आणि मिठाच्या रांगा, ह्या सगळा प्रदेश हा खरं तर तांबे आणि चांदीच्या खाणींसाठी इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये ओळखला गेला. त्याचबरोबर भारताचा पहिला जो लिखित संसाधन आहे इतिहासाच्या संदर्भात ते आहे काश्मीरमधलं राजतरंगिणी. त्यामुळे त्या राजतरंगिणीमध्ये सुद्धा तांब्याचं मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे होत असल्याचे दाखले मिळतात. तर कल्हणच्या राजतरंगिणीवरून दुसरा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे, तो मी शेअर करतो. त्यामुळे तांब्याचं मोठ्या प्रमाणात उत्खनन होतं ह्याचा दाखला तर आहेच, परंतु नेपाळ हे तांब्याचं उत्खनन करणारं केंद्र असल्याचा उल्लेख आपल्याला राजतरंगिणी या ग्रंथामध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर म्हणजे भारताच्या उत्तर भारताच्या संदर्भामध्ये किंवा भारताच्या उत्तरी प्रदेशांमधला जे महत्त्वाचे भूभाग होते त्यामध्ये सुद्धा चांदीच्या खाणी आढळून आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून त्या देशाचा उल्लेखच करायचा म्हटलं तर उत्तर अफगाणिस्तान. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानामध्ये सुद्धा चांदीच्या खाणी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एका बाजूला लोह, दुसऱ्या बाजूला तांबे, तिसऱ्या बाजूला चांदी, चांदीच्या खाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्याचा उल्लेख करतात अबुल फजल हा एक मध्ययुगीन इतिहासकार, तत्कालिक इतिहासकार किंवा अनकन्व्हेन्शनल इतिहासकार होता. त्यांनी त्याच्या दृष्टीने त्याच्या म्हणण्यानुसार सोन्याची सुद्धा उपलब्धता उत्तरेकडे असलेली आपल्याला दिसून येते. आणि सोन्याच्या खाली त्या सोन्यावर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणजे ते फार मोठ्या पद्धतीने फ्लरिश झाले नसतील, मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालेला नसेल, परंतु उत्तरेकडे सोन्याच्या खाणी असल्याचे दाखले आपल्याला अबुल फजल आणि इतर दिसतात. त्याचबरोबर हे झाले एक महत्त्वाच्या धातूपासून बनवणाऱ्या हस्तकला किंवा कलाकुसर, ज्यामध्ये तलवारी आल्या, ज्यामध्ये भांडी आली, ज्यामध्ये अत्यंत जीवनावश्यक असलेल्या वस्तू आल्या. त्याचबरोबर या हस्तकला निर्मितीसाठी आपल्याला या धातूंशिवायही की ज्याला आपण अकृषिक पद्धती सुद्धा म्हणू शकतो, यामध्ये दगड, माती, लाकूड यांनी अनेक महत्त्वाच्या कारागिरांसाठी या गोष्टीने साहित्य पुरवलं गेलं. त्यामुळे हे साहित्य पुरवलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. दगड, माती आणि लाकूड, आणि या कारागिरासाठी दगड, माती, लाकूड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरं जे शिल्प खरं तर पाल नावाचं जे का राजवंश होतं पूर्व भारतामध्ये, त्या संदर्भामध्ये काळ्या दगडांवर
जो बेसाल्ट खडक होता, त्या बेसाल्ट खडकामधून सुद्धा शिल्प आकाराला घेण्याची हस्तकला त्या काळात अवगत झालेली आपल्याला दिसून येते, प्रामुख्याने पूर्व भारताच्या संदर्भात. तर बिगर शेती अर्थव्यवस्थेचं प्रमुख उत्पादन म्हणून काय होतं, म्हणजे हे कृषी व्यवस्थेचे अत्यंत महत्त्वाच्या हस्तकला किंवा कारागीर उत्पादन म्हणून ओळखले जाते. पण बिगर शेती असलेली अर्थव्यवस्था ही खरं तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण, मिठाच्या अ, निर्मिती करणाऱ्या ज्या काय खाडी होते त्याची निर्मिती किंवा ते मीठ हे सुद्धा एक प्रमुख उत्पादन बिगर शेती अर्थव्यवस्थेचं प्रमुख उत्पादन होतं, की ज्यामध्ये उदाहरणार्थ दाखला द्यायचं झालं तर राजस्थानमधलं सांबर सरोवर होतं किंवा राजस्थानमध्येच मिठाच्या रांगा होत्या खरं तर वेगळ्या पद्धतीने, की ज्याने बिगर शेती अर्थव्यवस्थेची गरज भागवण्याच्या दिशेने प्रयत्न केलेला आपल्याला. या सगळ्या हस्तकला किंवा सगळ्या कारागिरी बरोबरच आपल्याला प्रामुख्याने काही अन्य महत्त्वाची उत्पादनं या काळात उभी राहिलेली किंवा या काळात फ्लरिश झालेली दिसून येतात. त्यामध्ये काय मग त्यामध्ये वस्त्र उद्योग आहे. त्या काळातला जो काही कापड उद्योग आहे तो आहे. तेलाचे घाणे आहेत, तेलाचे चरखे आहेत, त्याचे उल्लेख आपल्याला संस्कृत आणि प्राकृत साहित्यामध्ये दिसून येतात. साखर निर्मिती करणारी किंवा साखर प्रक्रिया करणारे असे काही व्यवसाय आहेत. मद्य निर्मिती करणाऱ्या गोष्टी आहेत आणि चामड्याची कामे करणारा एक वेगळ्या पद्धतीचा हायडर किंवा टॅनर सुद्धा आपल्याला या काळात दिसून येतो. हळूहळू सुरुवातीला ह्या कला त्या धातूंशी निगडीत, त्या चामड्याशी निगडीत, त्या मिठागरांशी निगडीत असल्या तरी नंतर हळूहळू लोहाच्या उत्पादनाशी निगडीत असलेला समुदाय हा लोहार म्हणून गणला गेला. चामड्याच्या उत्पादनाशी निगडीत असलेला समुदाय हा चांभार किंवा चर्मकार म्हणून उदयास आला. अशा पद्धतीने इतर असंख्य व्यवसाय, त्याची निर्मिती ही खरं तर जातीच्या संदर्भामध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. त्यावेळी आपण असं म्हटलं की त्या काळात कॉटन किंवा वस्त्रोद्योग निर्मिती सुद्धा एक महत्त्वाची होत होती. तर त्या काळात एक वेगळ्या पद्धतीची म्हणजे 6व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडामध्ये वस्त्रोद्योगाच्या संदर्भात जे जीन वापरलं गेलं होतं, त्या जीन म्हणजे सुती जीन ज्याला म्हटलं गेलं होतं, त्याने एक वेगळ्या पद्धतीचं वस्त्रोद्योगामधलं त्याला टेक्नॉलॉजी म्हणूया, त्या टेक्नॉलॉजीच तयार झाली. त्याला आपण सुती वस्त्र प्रौद्योगिकी असं याची निर्मिती आपल्याला 6व्या ते 10व्या शतकाच्या काळात. त्याचबरोबर मखाशिरी नावाचं एक हस्तकला होती किंवा मखाशिरी नावाचं एक उत्पादन होतं. त्या मखाशिरी म्हणजे की ज्याला आपण पलंगाचा पडदा किंवा त्या काळामध्ये सुद्धा मच्छरदाणी असं म्हटलं गेलं. त्यामुळे मखाशिरी, सुती वस्त्रोद्योग, लोह उद्योग आणि इतर अनेक उद्योगांचं दाखले आपल्याला या कालखंडामध्ये मिळतात आणि हेच या काळातलं क्राफ्ट्स किंवा हस्तकला उत्पादन म्हणून गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच संदर्भामध्ये जसं आणि हे फक्त काही उत्पादनं त्या काळात होती असे म्हणजे होती, हे कुठल्या तरी मौखिक गोष्टींवरून नाही तर त्याचे लिखित पुरावे सुद्धा आपल्याला त्या काळाच्या पुराणकथांमध्ये आणि पुराणामध्ये आपल्याला दिसून येतात. जसं तेल काढण्याच्या खाणी होत्या, की ज्याला एक त्या यंत्राला नाव दिलं गेलं होतं, ते होते तैला यंत्रचक्र आणि याचा दाखला आपल्याला भागवत पुराणामध्ये सुद्धा आपल्याला मिळतो. तर भागवत पुराणामध्ये त्या तेलाच्या घाणी किंवा तेल काढण्याच्या प्रक्रियेला तैल यंत्रचक्र म्हटलं गेलं. त्याच पद्धतीने इसवी सन 1804च्या प्रदेशामध्ये किंवा 1804च्या हिमालय प्रदेशातील एका शिलालेखात या घाण्याला एक वेगळं नाव सापडलं. ते होते तैलोतपीड असं यंत्र या घाण्याला, तेलाच्या घाण्याला जेथून तेलाची निर्मिती होत होते, खाद्यतेलाची असं आपल्याला मिळालं. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये या सगळ्या प्रक्रियांबरोबरच या व्यवसायांबरोबरच इतरही व्यवसाय वाढीस लागले, की ज्याचं नाव होतं की ऊस प्रक्रिया होती, की जसं आपण बघितलं होतं की याच कालखंडामध्ये साखर उद्योग सुद्धा तर साखर ही सुद्धा हस्तकलेचे किंवा उत्पादनाचे साधन म्हणून उभी राहते. त्यामुळे उत्तर भारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या
शेती या खरं तर ऊस निर्मितीने प्रभावित झालेल्या होत्या आणि त्याच्यातूनच ऊस प्रक्रिया उद्योग सुद्धा आपल्याला वाढीस लागलेली होती. खरं तर ही साखर निर्मितीची जी खरी कल्पना होती किंवा त्याचा जो शोध होता ते असं म्हटलं जातं की त्या काळातले काही बौद्ध भिक्खू आणि मगधमधले काही महत्त्वाचे कारागीर होते की ज्यांनी या गोष्टींवर काम केलं होतं आणि साखरेच्या प्रक्रियेतून एक वेगळ्या पद्धतीची साखरेची निर्मिती आपल्याला होत होती. आणि चीनला जी काही साखर निर्मितीची कला अवगत झाली त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं इसवी सनाच्या 647 ते 648 या कालखंडामध्ये काही भारतीय बौद्ध भिक्खू आणि मगधमधल्या 2 कारागिरांनी ही जी कला आहे ती किंवा हे जे तंत्रज्ञान आहे ते चीनला उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर ह्युआन हा एक जो महत्त्वाचा खलाशी किंवा प्रवासी होता. त्याच्या दाखल्यावरून आपल्याला असं दिसून येतं की याच कालखंडामध्ये दारू बनवण्याची कला सुद्धा अवगत झालेली दिसून येते. आणि अल मसुदी किंवा मार्को पोलो हे जे काही महत्त्वाचे प्रवासी होते, त्यांच्या म्हणण्यानुसार चामड्याच्या कारागिरांची एक व्यावसायिक जात या काळामध्ये उदयाला येत होती, की ज्याला आपण नंतरच्या काळामध्ये चर्मकार किंवा चर्मकार असे म्हटलं गेलं होतं. त्यामुळे याचा चर्मकार किंवा चामड्याच्या कामगारांचे दाखले आपल्याला अल मसुदी आणि मार्को पोलो याच्यामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर अशा पद्धतीने लोह, मीठ, तांबे, जस्त, साखर, तेल हे सगळ्या याचा याचा अन्वयार्थ किंवा याचा उल्लेख कला म्हणून केला गेला होता. परंतु या ग्रामीण रचनेच्या गरजा भागवणाऱ्या उत्पादित गोष्टी होत्या. त्यामुळे या उत्पादित गोष्टींचं एक संघटन तयार झालं, की ज्याला गिल्ड्स असं म्हटलं गेलं. त्यामुळे हा जो काही समुदाय होता त्या काळात तो होता शेतकरी समुदाय. कारण यातले बरेचशी उत्पादनं जी होती ती कृषी व्यवस्थेच्या संदर्भातली होती. त्याचबरोबर शेतकरी समुदाय जसा उदयास आला, श्रमदानदार वर्गाचा वाढ झाली, त्याच पद्धतीने काही अस्पृश्य आणि पीडित जातींचे व्यवसाय जसे की आपल्याला ह्युआन किंवा मार्को पोलो हे विशेषतः मार्को पोलो आणि अल मसुदी म्हणतात की चामड्याच्या कारागिराचा एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग चर्मकार म्हणून उपस्थित होतो. त्यामुळे काही पद्धतीने अस्पृश्य, पीडित आणि सामान्य जनसमूह या सगळ्या हस्तकला प्रक्रियेमध्ये शामील असलेले दिसून येतात, की ज्याला खरं तर या सगळ्या जातीचे व्यवसाय हे कारू-नारू जातीचे व्यवसाय म्हटले जातात. कारू-नारूंमध्ये काही कृषक आणि काही अकृषक अशा पद्धतीने व्यवसायाचं वर्गीकरण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याला ते वर्गीकरण दर्शवण्यासाठी कारू-नारू व्यावसायिक जातीचे गट तयार पडले. हे आपण मुद्दा समजून घेतलाच होता, की या कालखंडामध्ये जजमानी पद्धत होती, की ज्यामध्ये एकमेकांच्या उत्पादनांची देवाण-घेवाण या प्रक्रियेतून घडत असलेली आपल्याला दिसून येतं. काही पद्धतीने जजमानीतून काही ठिकाणी मिश्र अशी पद्धत असलेली आपल्याला दिसून येते आणि याचा आधार खरं तर ओडिशामध्ये 12व्या शतकात सापडलेले शिलालेख होते. त्याच पद्धतीने काही बाजारांचा उदय म्हणजे मार्केट सेंटर्स ज्याला आपण मराठीमध्ये बाजार हाट म्हणतो, त्याचा सुद्धा उदय आपल्याला याच कालखंडामध्ये दिसून येतो. लेखपद्धती नावाची एक पद्धती ज्यामध्ये प्रामुख्याने 5 कारू जातींचा समूह किंवा गिल्ड म्हणून ती उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. या 5 कारू जाती म्हणजे ज्यामध्ये लोहार, सुतार, कुंभार, न्हावी आणि धूळ या सगळ्याच्या पद्धती यातल्या पहिल्या 3 ज्या जाती होत्या त्या खरं तर डायरेक्ट लेखा भाग होत्या. त्याचबरोबर मंदिराची संदर्भातले काही कारागीर, मंदिराशी संबंधित काही कारागीर तयार झाले, ज्यामध्ये पुजारी असतील, ज्यामध्ये फुलं वाहणारे असतील, ज्यामध्ये मुजावर असतील, ज्यामध्ये असे की ज्याचा व्यवसाय मंदिराशी संबंधित आहे, याचे दाखले आपल्याला पश्चिम भागातला जो ताम्रपट शिलालेख ओरिसामध्ये सापडला जातो. तसंच ह्या कलागुणांचा किंवा या कलांचे जे केंद्र किंवा वसाहती तयार झाल्या त्याला म्हटलं गेलं खारवत. तर खारवत हे एका विशिष्ट म्हणजे गावापेक्षा मोठं पण जिल्ह्यात किंवा शहरापेक्षा लहान असा भूप्रदेश होता. ती खरं तर या हस्तकलेचे उत्पादन तयार करणारी वसाहत म्हणून खारवतला ओळखली गेली. त्याचबरोबर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा कारागिरांचा एक मोठा समूह म्हणजे खरं तर उत्तर भारतापासून माळवा या प्रदेशामध्ये उभा राहिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये विविध पद्धतीच्या कारू-नारू जातीचे गट आणि त्याची हस्तकला आणि त्याचे कारागीर उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. शहरी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला कुंभार ही जी मातीपासून म्हणजे जसं आपण उल्लेख केला माती, लाकूड या सगळ्यांपासून ही सगळी उत्पादनं होत होती. त्यावेळी शहरी संदर्भात मातीपासून बनवणारे हस्तकला बनवणारे कुंभार, मद्यनिर्माते,
विणकर, साखर तयार करणारे, ब्रेसियर्स, तेलाच्या खाणी, गिरणीवाले, दगड तोडणारे आणि या सगळ्यांच्या श्रेणी आपल्याला आढळून येतात. या सगळ्यांचं क्लासिफिकेशन श्रेणी म्हणून गणलेलं गेलेलं आहे. विशेषतः म्हणजे ग्वाल्हेर भागातील गोपागिरी येथे तेल कारखानदाराच्या तेल कारखानदाराच्या श्रेणी उपलब्ध असलेल्या आहेत. तसं दक्षिण भारतामध्ये सुद्धा या ज्या ब्राह्मणांना महसूल मुक्त जमिनी अनुदान देण्याची जी प्रक्रिया होती, विशेषतः पल्लव राजवंशीच्या कालखंडामध्ये त्याला ब्रह्मदान असं म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मदान, ब्राह्मणांना दिलेलं दान. त्यामुळे कांचीपुरम हे पल्लवांचं त्या काळात केंद्र आपल्याला दिसून येतं. दख्खनमध्ये सुद्धा या थोड्याफार प्रमाणात हे सगळे क्राफ्ट किंवा शिल्प या सगळ्या हस्तकलांचा उदय आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे सगळे ब्रह्मदेय शिल्पक आणि शिल्पकार, ज्यामध्ये काही ठिकाणी यांना सवलती दिल्या आणि काही दक्षिण भारतामध्ये त्यांना परिहार असं म्हटलं गेलं. उत्तरेमध्ये त्याला ब्रह्मदेव, ब्रह्मदान असं म्हटलं गेलं, लँड ग्रँड्सला. त्यामुळे अशा पद्धतीच्या विशिष्ट पद्धतीचे क्राफ्ट्स आणि त्या क्राफ्टशी संबंधित कारागीर जमातीचा उदय आपल्याला दख्खनमध्ये, उत्तर भारतामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये आढळून येताना आपल्याला दिसून येतो. इथे आपण थांबूया. नमस्कार.